आज आपण नारळी पौर्णिमा विशेष पारंपरिक पद्धतीने नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत। नारळी भात हा नारळी पौर्णिमेच्या दिवशी देवाच्या नैवेद्यासाठी बनवला जातो आणि आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट कसा बनवता येईल हे आपण आज बघणार आहोत। स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। नारळी भात बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। या पदार्थामध्ये लागणारे सर्व साहित्य मी या वाटीने मोजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 वाटी नारळाचं दूध, म्हणजे ओल्या नारळाचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटून घेतलं आणि त्यानंतर गाळून घेतले। त्यानंतर लागणार आहे 1 वाटी किसून घेतलेला गूळ, थोडेसे खडे मसाले, काजू आणि बदामचे काप आणि केशर टाकलेलं दूध। दुधामध्ये केशर टाकताना दूध थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे रंग खूप छान येतो। आणि अर्धा वाटी किसलेलं ओलं खोबरं। तर त्यानंतर इथे गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घेतलं आहे आणि त्यानंतर त्या तुपामध्ये घेतलेले खडे मसाले। आता यामध्ये मी दालचिनी, 2 वेलची आहेत, 3 ते 4 काली मिरी आहेत, त्यानंतर बारीक चिरून घेतलेले काजू आणि बदामचे तुकडे ते सुद्धा तुपावरती 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। खडे मसाले टाकल्यामुळे भाताचा फ्लेवर छानच येतो। त्यानंतर हे काजू आणि बदाम अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर धुवून घेतलेला बासमती तांदूळ, तर हा बासमती तांदूळ पाण्यामध्ये मी 10 मिनिटं भिजत ठेवला होता। त्यानंतर तो स्वच्छ धुवून घेतला आणि आता हे तुपावरती आपण साधारण 3 ते 4 मिनिटं परतून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, मीडियम किंवा मीडियमपेक्षा थोडासा कमी। आता हे परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी किसलेलं ओलं खोबरं म्हणजे अर्धी वाटी घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेते। आता यानंतर आपण नारळाचं दूध काढलेलं आहे तर ते सगळं आपण यामध्ये ओतून घेऊया। 1 वाटी तांदूळ घेतले तर आपल्याला 3 वाटी नारळाचं दूध लागणार आहे, तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता हे छान ढवळून घेऊयात। तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ, त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आणि किसून घेतलेला गूळ। आता गूळ जर का वापरायचा नसेल तुम्हाला तर त्याऐवजी साखर सुद्धा वापरू शकता। तर हे गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। मध्यम गॅसवरती सतत ढवळत राहून गूळ हे पूर्ण असं विरघळवून घ्यायचं। तर होत आलेलं आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेत तर 1 वाटी किसलेला गूळ घेतला होता। आता हे छान उकळी आलेले आहे आणि हे थोडं घट्ट झालं की आपण यावरती झाकण देऊन छान असं वाफवून घेऊयात। आता यावरती मी झाकण देते, साधारण 5 ते 6 मिनिटासाठी वाफवून घेऊयात। आणि बघू शकता तयार झालेला आहे आपला भात, अगदी मऊ आणि मोकळा असा झालेला आहे। तर झाकण देऊन वाफवण्यासाठी जेव्हा आपण ठेवतो तर त्यावेळेस गॅस अगदी मंद ठेवायचा। मंद गॅसवरती हा भात आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण केशर घातलेलं दूध घालूया। केशरमुळे छान सुगंध येतो आणि फ्लेवरसुद्धा। तर हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया परत आणि 1 ते 2 मिनिटासाठी फक्त मंद गॅसवरती असंच ठेवून देऊया आणि मग गॅस बंद करू। तर आता झालेला आहे तयार आपला नारळी भात आणि हे छान असं केळीच्या पानावरती काढून घेते। तर या नारळी पौर्णिमेला अशा पद्धतीने नारळी भात नक्की बनवून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।